अजित पवारांना हवीयत शिंदेने एवढीच मंत्रिपद। ही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय की शिंदेंना जेवढे मंत्रिपद मिळतील तेवढेच अजित पवारांना हवी असल्याचंही समजतंय। स्ट्राइक रेट नुसार समसमान मंत्रिपदांची मागणी अजित पवारांकडून केली गेल्याची माहिती आहे, तर अजित दादांकडून 10 ते 12 मंत्रिपदांची मागणी केली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। वाढीव मंत्रिपदांसाठीच अजित पवारांनी दिल्लीला भेट दिली की काय अशी शक्यता आता वर्तवली जाते। गेल्या काही 2 दिवसांपूर्वी आपण पाहतो की एक सूत्र ठरलं होतं 20, 12 आणि 11 असं सूत्र ठरलं होतं। मात्र आता शिंदेंना जेवढे मंत्रिपद मिळतील तेवढीच अजित पवारांना हवी आहेत आणि म्हणून दिल्लीला त्यांनी भेट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते आपण पाहूयात। अजित पवार आहेत, छगन भुजबळ आहेत, दत्ता भरणे आहेत, धनंजय मुंडे आहेत आणि अनिल पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्याच अनुषंगाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही आमदार जे आहेत ते दिल्लीमध्ये आल्याचं बघायला मिळते। मी सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आहे आणि या ठिकाणी आपण जर प्रामुख्याने बघायला गेलं तर नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघाचे आमदार जे आहेत किरण लहामटे ते प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीसाठी आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अजित पवार यांच्या पक्षाला प्रामुख्याने जर बघायला गेलं तर काही मंत्रिपद मिळणार आहेत आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर कुठल्या आमदारांना मंत्रिपद दिली पाहिजेत या अनुषंगाने चर्चा सुरू असतानाच अजित पवारांच्या आमदारांकडून प्रामुख्याने जर बघायला गेलं तर एक लॉबिंग केली जात असल्याचं बघायला मिळतंय। किरण लहामटे हे सकाळी दिल्लीमध्ये आलेले होते, ते आज अजित पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। प्रामुख्याने जर आपण विचार केला तर अजित पवार यांच्या पक्षाला 10 ते 12 मंत्रिपद मिळावीत अशी त्यांच्या पक्षाची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं तर नेमकं कोणाकोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडेल हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। ही मंत्रिपद देताना सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो केला जाणार आहे, म्हणजे विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर ही मंत्रिपद जी आहेत ती दिली जाणार आहेत। जी चर्चा आहे त्या चर्चेनुसार अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील एक मंत्रिपद पक्षाच्या वतीने दिलं जाऊ शकतं आणि ते कोणाला दिलं जाईल याची चर्चा सुरू असतानाच किरण लहामटे अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीला आल्यानं एक महत्त्वाची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, हे कालपासूनच राजधानी नवी दिल्लीमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ते दोनही प्रमुख नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये असतानाच ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत अशा पद्धतीची देखील माहिती मिळते आणि ती सगळी सुरू असतानाच किरण लहामटे या ठिकाणी अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं किंवा प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीला आल्यानं निश्चित पद्धतीने त्यांना मंत्रिपद मिळेल की काय अशी देखील एक चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। बघावं लागणार आहे की मंत्रिपदाची माळ नेमकं कोणाच्या गळ्यात पडते आणि ती गळ्यात पडत असतानाच किरण लहामटे यांना मंत्रिपदाची संधी मिळते की नगर जिल्ह्यातनं त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणाला संधी मिळते हे बघावं लागणार आहे। पण अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदारांचं हे लॉबिंग महत्त्वाचं म्हणावं लागेल। अपडेटसाठी आपण पाहतोय की आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांकडून आता मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आणि त्यासाठी अकोले मतदारसंघाचे किरण लहामटे हे थेट प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले।